सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक ट्रॉफी मानेरे 2026 थर्ड राऊंडला आपण सुरुवात करतोय. मानेरेच्या अगेन्स्ट खेळते नेवाळी पाडा. व्हेरी फर्स्ट बॉल करण ठाकूर. ओ समोर लॉफ्ट करायला गेलेत, पडल्यानंतर फिरला आणि थेट निघून गेलाय लखन जाधव कडे. करण ठाकूर नव्या उमेदीचा, नव्या युगाचा हा टॅलेंटेड यंगस्टर आहे आणि समोर विशाल. दोघांनी आज जबरदस्त खेळ केला. विशालचे 50 आपण बघितले पहिल्या मॅच मध्ये, तर करणने दोन्ही मॅचेस मध्ये चांगला खेळ केला. लेग लान्स आहे डीप फाईन लेग कडे बॉल, फिल्डिंग चांगली झाली. थ्रो येतोय आणि तोपर्यंत येत असताना पहिली धाव मानेरे संघासाठी. 3 ओव्हरची ही देखील मॅच. विशाल आणि हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त एकच धावफलकावरती पाहायला मिळते. मागच्या 2 मॅचेस मध्ये जरूर आपण 3 ओव्हरच्या मॅचेस बघितल्या, त्यामध्ये हेदुडणे आणि अडिवली 65 झाल्या होत्या आणि मागच्या मॅच मध्ये आपल्याला 49 पाहायला मिळाल्या होत्या. ऑन साइडला चाललाय बॉल, डीप मध्ये फिल्डर आहेत, वेगाने डबलला चान्स घेतील. थोडी रिस्की, थ्रो जर चांगला आला तर चान्स बनणार होती. ओव्हर थ्रो मागून येईल थ्रो, तोपर्यंत येत आहे 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आणि 3 सोबत सध्याचा स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशालचे जे टिपिकल ऑन दी राईटचे फटके होते ते मागच्या मॅच मध्ये जरूर जेव्हा तो फर्स्ट मॅच खेळत होता तेव्हा आपल्याला पाहायला मिळाली होती त्याची इंडिव्हिज्युअल 50. आता 4. पुढचा बॉल करण. पडल्यानंतर ज्या पद्धतीने फिरला बॉल, विकेट विशालची. मोठा धक्का करण ठाकूरने दिला. इट्स अ बिग ब्लो. मोठा मासा गळाला सापडलाय. करण नावाचा बोलवाला आज आपल्याला जरूर पाहायला मिळाला. मग करण भाने असेल, करण ठाकूर असेल, करण काळ नसेल. विशालची विकेट, कारण लिमिटेड ओव्हर मध्ये तुमचा जो महत्वपूर्ण बॅटर आहे त्याच्या बॅटमधून धावा येणं हे गरजेचं असतं. आणि हाच तो ऍक्शन रिप्ले. बॅक ऑफ लेन, कमी गतीचा बाउन्सर होता. एड्स घेऊन लखन यांनी पकडलेली कॅच. हे सर्व प्लॅन होतं, सेटअपने बॉलिंग केली होती. लखन यस्ट्यांच्या मागून, करण समोरून जो गोलंदाज आहे, आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट जरी असलं, जेव्हा जेव्हा MS आपल्याला यस्ट्यांचा मागे पाहायला मिळायचा तो ऑलवेज बॉलर्सला गाईड करत असायचा. या सर्व गोष्टी आहेत आणि त्यामुळेच तुम्ही बॅटर्सला थांबवू शकता. लखन देखील एक स्वतः चांगले गोलंदाज राहिलेले आहेत. गेले कित्येक वर्ष या गावासाठी त्यांनी फ्रंट लाईन बॉलर म्हणून काम केलेलं आणि तो कुठेतरी अनुभव त्यांना यंगस्टर सोबत ते देखील दाखवतात. मात्र सध्याचा षटकार दाखवला आपल्याला नितेश भोईरने. आल्याबरोबर सुरुवात. हा जो मधल्या फळीचा बॅटर आहे मानेरेचा, मागच्या 4-5 वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा आपण नितेशला बघितलेलं, बऱ्याच वेळेला आल्याबरोबर षटकार मारणं ही त्याची सवय. ओहो, समोर दिला होता ऑस्टमचा, वेग चांगला होता. डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ अशा पद्धतीनं संपला आणि धावफलकावरती मसोबा मानेरेचा धावफलक 10 for 1, 10ला 1. सेकंड ओव्हर लखन जाधव. मागच्या ओव्हरमध्ये करणला आपण बघितलं आणि then आता लखन. चांगला चेंडू पडल्यानंतर फिरलाय. हे सकाळपासून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. जेव्हा पाऊस कुठेतरी कमी होतो, सूर्याची किरणे येतात, ही सरफेस थोडीशी ड्राय काय होते, मग तेव्हा मात्र बॉलर्स वेगापेक्षा कटरचा वापर करतात. हरेश सेकंड पहिला कटर चाललाय, दुसराही चाललाय. चांगला वेग आणि त्या वेगासोबतचं नियंत्रण. समोर मारायला गेले होते. सेकंड डॉट. लिमिटेड ओव्हर मध्ये 18 बॉलचा हा सामना आहे. एक डाव 18 बॉलचा, त्यामधले 8 बॉल झालेत आणि त्यामध्ये फक्त तुम्ही बनवलेल्या 10 धावा. सो उर्वरित 10 बॉल मध्ये किमान तुम्हाला आता 30 बनवायचे आहेत. बॅकफुटला कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय, डीप मधून फिल्डर आहे, डबलला चान्स घेतील.
फिल्डर येईल, उचलेल, मिसफिल्ड केली आहे त्याने, मागे चाललाय बॉल, शेवटी अडवलाय. थ्रो करतील. तोपर्यंत धावासंख्या आपण पाहतोय 3 पुढे जात असताना ती 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात. नगरसेवक ट्रॉफी 2026 माणरे. क्लायमेट भारी राहिला आज. सकाळपासून ऊन पावसाचा लपंडाव आपण बघितलेला आहे. पाऊस येतोय, त्यासोबत वारा येतोय, ऊन येतोय. कमी गती, जबरदस्त चेंडू होता. हलकी अपील लखनने केली देखील, मात्र लेग बिफोर विकेट नाहीये. पण बॉलर्स जेव्हा जेव्हा फॉलो थ्रो मध्ये येतात हे स्वाभाविक असतं, कारण जेव्हा जेव्हा बॉल पाहायला लागतो, एज बॅटच्या फार जवळून जातो, तेव्हा अपील बॉलर्सकडून येणं स्वाभाविक आहे. आणि क्रिकेटचा नियम देखील हेच सांगतो, जर तुम्ही अपील केली नाही तर तुम्हाला अंपायर आउट देखील देणार नाही, खास करून लेग बिफोर, क्वाड बँड विकेट, या 2 गोष्टींसाठी तरी. बॅकफुटला थांबलाय, झाली आहे चूक, क्वाड बँड विकेट, फलंदाज बाद. 14ला दुसरा धक्का, दुसरा ओपनर येतोय पॅव्हलियन कडे. हरेश भोयर इज गॉन. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 14ला दुसरी विकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये लव मात्रे. हेच बॅटल इंटरेस्टिंग आहे. गेले कित्येक वर्ष क्रिकेटची ऊन पावसाले बघितलेले खेळाडू आहेत दोघे. लखनच्या समोर लहू. वेग चांगला आहे, वेग चांगला, आणि त्या वेगासोबत या ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग लखन जाधव कडून आपण बघितली, कारण आल्या त्या फक्त 4च धावा. इवन हरेची विकेट देखील त्यांनीच काढली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 14ला 2 मांढरे. नितेश कडून अपेक्षा आहेत. आला बरोबर त्याने षटकार मारलेला, आणि इकडून मानेरला साबॉल मध्ये किमान 15-20 पाहिजेत. सध्या 14ला 2. बॅक ऑफ लेंथ, इट्स अ वाईड. स्कोर सध्या आपण पाहतोय 15. 15 for 2. पहिला वाईड आलाय. नितेश रेडी आहे, आणि इकडून जो बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन. बॉलर्स बॅक लॉंग ऑन कडे चाललाय डीप मध्ये फिल्डर. ओव्हर थ्रो झालाय, मागून फिल्डर येत आहे, डायरेक्ट हिटला आता ते गेलेले आहेत. धावा इथे 3 मिळतात, आणि 3 सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 18. 18 धावा फलकावरती आहेत. 5 बॉल 30+. 30च्या पुढे जाण्याचा प्रयत्न नितेश आणि लव ही जोडी करणारच आहे. अर्ली बॅट स्विंग, इवन त्यांचा बॅलन्स गेलाय. ऍक्शन रिप्ले, चांगली बॉलिंग ऍक्शन आहे बॉलरची. अपकमिंग यंग टॅलेंट दर्शनला आपण पाहतोय, दोन्ही पाय जी उडी ते मारत आहेत त्यांना, त्यामुळे कुठेतरी तो फोर्स मिळतोय. राऊंड द विकेट अँगल बनवलाय. लवची मुवमेंट तितकी फास्ट झाली नाही, बिकॉज ते बिहाइंड द विकेट टार्गेट करायला गेले होते, आता समोर मारायला गेलेत. आताही कॉन्टॅक्ट झाला नाही व्यवस्थित. मिड ऑफ कडे चाललाय, डबलला चान्स घेत आहेत लहू आणि नितेश. ट्वेंटी 20 ला 2 बॉल बाकी आहेत, अजूनही 3.
खोलात बॉल ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग झाली आहे. कॅप्टनला पण पाहतो नेवाई पाडायचा. सिंगलने स्कोर सध्या 21. बॉल बाकी आहेत 2. लखन त्यासाठी झाला बिकॉज इकडून एखाद दुसरा षटकार आला ती फायटिंग टोटल बनणार आहेत, ती बनवू द्यायची नाही. त्यासाठी हे जे 2 बॉल आहेत फार इम्पॉर्टंट आहेत दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. ज्या संघाने आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट स्कोर बनवला होता तो मानेरे एकेका धावेसाठी झगडतोय आणि ते झगडावं लागतंय कारण बॉलिंग केले नेवाई पाडाने जबरदस्त. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन फाईन लेग. फुटबॉल अडवलाय, पायने अडवलाय, पण मात्र स्वतःला अडवण्यासाठी त्यांना थोडी झाडाची मदत घ्यावी लागली. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे मित्रांनो, कारण तिकडे आज बरेच जण पडलेले आहेत. अडवलीचे योगी माने असतील, एदुटणेचा सिद्धेश पाटील असेल. फुल टॉस आहे. कव्हर्सला फिल्डर आहेत मागे. स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग. डबलला चान्स आहे. 2 धावा. थ्रो आता आपण पाहतोय आणि धावा इकडे 2 गेलेल्या आहेत. अशा पद्धतीने डाव पहिला संपला. जिथे बनवला मसोमा मानेरेने त्या 25 धावांनी 26 धावांचं टार्गेट ठेवलंय नेवाई पाडा संघासमोर. टार्गेट 26. सुस्वागतम. वेलकम बॅक. नगरसेवक चषक 2026 मानेरेचा अगेन्स्ट नेवाई पाडा. 26 टार्गेट. पहिला बॉल बॅक ऑफ लेंथ आला आणि करणने पाठवला. फाईन लेगचा वरतून फाईन स्ट्रोक षटकार. करणने जबरदस्त बॅटिंग केली आज. तेजसने देखील पहिल्या मॅच मध्ये
चांगली बॉलिंग केली होती. आता हवेत आहे बॉल. पॉइंट दरम्यान धाव आपण पाहतोय ती अर्थातच एक, आणि सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती 7 धावा पाहायला मिळतात. फर्स्ट ओव्हर इम्पॉर्टंट आहे. 18 बॉल 26 मॅच आहे, त्यामुळे तेजस कडून सर्वाधिक अपेक्षा आहेत की त्याने आता इकॉनॉमिकल बॉलिंग कडून इकडून एका दुसरी विकेट काढणं फार गरजेचं आहे. आणि त्या जर विकेट आल्या तर या मॅच मध्ये असेल मानेरे. अदरवाईज जी बॅटिंग ऑर्डर नेवाळीपाडाकडे. लॉफ्ट करायला गेले, संपर्क झाला नाही. रोशन जाधव स्कोर आहे सध्या 7. बऱ्याच वेळेला बऱ्याचशा बॉलर्सला बॅटर्सला खेळाडूंना हायलाइट करणारा तेजस आज तोच सध्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी थेट प्रक्षेपण देखील करत आहे. नगरसेवक ट्रॉफी लॉफ्ट केलाय आणि गेलाय बॉल डाऊन दी ग्राउंड, सीमा पार, षटकार. डाऊन दी ग्राउंड जबरदस्त. समोर पडला आणि समोरच मारलाय रोशनने. 2 षटकारांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 13. आता पाहिजे अजून 13. 13 परत समोर दिलाय स्लॉट मध्ये आणि आता या प्लॉटचा बाहेर बॉल, षटकार. रोशन आणि करणने ठरवलं की 3 ओव्हरची मॅच कदाचित ती नसावी, कारण 26 बनवायचे आहेत आणि ज्या पद्धतीने दोघांनी बॅटिंग केली. पहिल्या 5 बॉल मध्ये तेजस भोईरच्या अगेन्स्ट आलेले आहेत 19. आता 13-7 म्हणजे 13 बॉल आणि 7 पाहिजेत. साहिल राज थांबा. चांगला कट बॅक पॉइंटला चाललाय बॉल. विवेक जोशी सिंगल सोबत पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये आल्या त्या 20 धावा. उर्वरित 12 बॉल 6 धावांची गरज. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, बॅटचा फ्लो थांबवला. इट्स अ वाईड. विकी जोशी एकदम लेफ्ट आर्मर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. विवेक जोशी देखील लेफ्ट आर्मर आहेत. 3 लेफ्टी बॉलर जरूर मानेरेकडे आहेत. हे फार तुम्हाला क्वचित पाहायला मिळेल. एका ग्रामीण टीमकडे असलेले 3 लेफ्टी बॉलर. 21 झालेल्या 5 पाहिजेत. बॅकफुटला गेला, स्मॅश करतोय, कमसला बॉल, सीमा पार, चौकार. स्कोर इज लेवल. 10 बॉल 1 धावेची गरज. गरंगतोय बॉल, चान्स तर घेतलेली आहे आणि विक टाइम वाचवला विकी. थँक्यू. सामना संपला. अभिनंदन नेवाळीपाडा. हार्ड लक मानेरे आणि सामनावीर. फ्रस्ट्रेशन दिसतंय तेजसच्या चेहऱ्यावरती आपल्याला. सध्या तो कॅमेरा त्यांच्याकडेच गेलेला आहे, कारण ज्या काही धावा गेल्या फर्स्ट ओव्हर मध्ये त्या अपेक्षित नव्हत्या मानेरेला देखील, मात्र ते गेलेले आहेत. ही स्माइल बरंच काही सांगते त्या मागचं दुःख, कारण क्रिकेटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये मॅच स्पर्धा किती मोठी असू द्या छोटी असू द्या, पण हरणं एक कोणालाही मान्य नसतं. त्यासाठी तुम्ही संघर्ष करत असता. जिंकण्यासाठीचा तो संघर्ष तितकाच तुमचा मोठा पाहिजे असतो.
आणि त्यानंतरच तुम्हाला सॅटिस्फॅक्शन ते मिळतं. मात्र ज्या काही धावा गेल्या तेजसकडून, त्यामुळे थोडीशी नाराजी त्याच्याही चेहऱ्यावरती आहे. हरकत नाही, या सर्व गोष्टी, क्रिकेट हे मैदान हे आपल्याला बरंच काही शिकवतं. मात्र आता वळूयात आपण आजच्या दिवसातील लास्ट मॅच, अर्थातच नगरसेवक चषकाची सेमीफायनल ग्रामीण फॉर्मॅटची हेदुटणे बीच अगेन्स्ट पाडा या टॉसवर या दोन्ही कॅप्टन. या राहुलजी भोईर सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आइए.